थँक्यू. सामना सुरू करायचा आपण लगेचच. मंचावरती काही मंडळी आले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. खरं तर आज आपल्या या चिंचोली गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षीय स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं आपल्याला. आणि या चिंचोली गावामध्ये खरं तर एक आनंदाची गोष्ट आहे की गेले कित्येक वर्ष, आताच माहिती मिळाल्याप्रमाणे गेली 50 वर्षापासून सरपंच पद हे मिळालं नव्हतं. आणि यावर्षी आपल्याच गावातील सौभाग्यवती सोनमताई नरेश गायकवाड या प्रथम महिला सरपंच झाल्या आणि गावामध्ये एक जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. कारण मित्रांनो, जेव्हा तुम्ही राजकारण करताना तेव्हा प्रत्येकाला पदही हवाहवीशी वाटणारी असतात, मात्र पद मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागतात. त्याच्यासाठी सर्वांचा जनसंपर्क हा दांडगा असावा लागतो, त्याच्यासाठी सर्वांना जुळतं मिळतं करावं लागतं. आणि हेच प्रयत्न केलेत आमचे सन्माननीय दादा निलेश दादा म्हात्रे, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य आमचे श्यामदादा बाबूशेठ पाटील, त्याचबरोबर भगवानदादा जाधव आणि जनार्दन दादा यांच्या प्रयत्नांनी, जनार्दन दादा डोंगरे आणि बालाराम दादा म्हात्रे यांच्या अतोक परिश्रमाने आज 50 वर्षानंतर प्रथमच या चिंचोली गावाला सरपंच पद मिळालं. आणि ते सुद्धा या महिला आमच्या सोनमताई नरेश दादा गायकवाड यांच्या रूपाने आज महिला सरपंच झाल्यात. कारण आम्ही नेहमी सांगत असतो, कोणताही कार्यक्रम असू द्या तुमचं, त्यामध्ये जर महिला नसतील तर ते कार्यक्रमाला शोभा येत नाही आहे. कारण आपल्या भारत सरकारचं एक ब्रीद वाक्य आहे, त्याने यावर्षी नव्हे तर जेव्हापासून आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून प्रगतिशील राष्ट्र बनलं गेलं आणि तेव्हापासून आपल्या भारतामध्ये आज 50% महिलांना आरक्षण दिलं जातं आहे. सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी पाहतोय आपण, सर्वांना एकत्रित घेऊन चालणारा हा भारतातील एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. आणि त्याच्या माध्यमातून आज आपले नरेंद्रभाई मोदी जे भारताचे यशस्वी पंतप्रधान, त्यांच्याच माध्यमातून आज पूर्ण भारतभर चांगले कार्यक्रम जातात. सामन्याला सुरुवात होते, एवढा वेळ नको. आता टीम फिल्डिंग करणारा संघ पागड्याचा पाडा संघ, लक्षात ठेवा आपण फराड मंडळी, जास्त वेळ मिळणार आहे. मागचा सामना अगदी 1 तासाच्या आतमध्ये संपलाय, त्यामुळे तुम्हाला आता जास्त वेळ दिला जाणार नाहीये. लक्षात ठेवा, सामना सुरू करा आणि खेळाचं पहिलं सत्र कसं असेल या आवाज ऐकूया आमचे याच गावातील भूमिपुत्र, आमचे साथी समालोचक मित्र सोनू म्हात्रे यांचा आवाज आपल्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. हॅलो, थँक्यू जगदीश दादा, ज्यांचा आवाज आपण ऐकलं, सुमधुर आवाज. आज कित्येक वर्ष ज्याने या ठाणे जिल्हा किंवा रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकताच आपण मन मुराद घेऊ शकता असा आवाज त्यांचा आहे. आणि त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक वर्षामध्ये ते 1 किंवा 2 दिवसामध्ये समालोचन करण्यासाठी येतात व्यासपीठावरती. आत्ताच त्याने वर्णन केलं, 50 वर्षानंतर चिंचोली गावामध्ये पद भूषवताना पाहतोय सोनमताई गायकवाड यांना सरपंच पद. आणि खरोखर खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा पाहिलं कित्येक वर्षे गेली, परंतु सरपंच पद भूषवलं नव्हतं कोणताही याने. परंतु आता या वर्षामध्ये तो पद भूषवताना आणि बरीचशी कामं गावामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाहतोय. तर जाऊया, हा होता राजकारणातील भाग. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू यशस्वी ठरेल याच्यावरती लक्ष असणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जातात, पहिल्याच बॉलवरती सुरुवात झाली आहे सुंदर, येतो हा चौकार, 4 धावा. सुरुवात चांगल्या पद्धतीने होताना पाहतोय. सूर्याजी पावशे हा नावाचा बादल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. चौकाराने सुरुवात करतोय. भारतीय जनता पार्टी चषक आपण एन्जॉय करता. या स्पर्धेचे प्रणेते राजेश विलास म्हात्रे आणि संपूर्ण देवेन 11 जानुमान क्रिकेट संघ चिंचवली. वाडईट अप्रतिम फटका, चौकार, 4 धावा, बॅक टू बॅक, दुसरा चौकार.
तसं मात्र चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होतोय. घातक इलेव्हन काकडावत संघाचा सूर्याजी पावशे आपल्या नावाचं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये देतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार. पुन्हा एकदा सागर फळा तयार आहे. अजून एक मोठा स्ट्रोक. सूर्याजी पावशे ऑन द फायर. हा येतोय बिग बिग षटकार. साधा बा काय जबरदस्त स्ट्रोक होता. अप्रतिम फटका. सिंह आपण पाहता समोरच्या कक्षाच्या डोक्यावरनं हा षटकार आलाय. थोडासा बॅकफुटला जातोय. सागर फराळला आपण पाहता गोलंदाजी करताना पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकावरती केलेलं आक्रमण आपण सध्या पाहता. सध्याच्या घडीला आपण पाहता 2 चौकार 1 षटकार. थोडस विचार करण्यास भाग्य पाडलाय गोलंदाजाला. अजून एक मोठा स्ट्रोक. पुल अँड पॉवरफुल. चौकार 4 धावा. कटआउट आता मात्र उभा केला जातोय. कल्याण पूर्वेतील प्रथम महिला आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू हिट होतोय तर आमची एवन जोडी अविनाश दादा सालवी आणि निलेश दादा मात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आताचा बॉल पाठवलाय. घुटना टेक तमाशा देख. येतोय हा षटकार. पॉवर प्ले जबरदस्त फोडलं जातोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने चक्रव्यूह रचलाय शतरक्षकांचं, परंतु त्याला भेदण्याचं काम सूर्याजी पावशेने दाखवलंय. 5 चेंडू 24 धावांची विस्फोटक फलंदाजी सध्या कहर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सूर्याजी पावशे या फलंदाजाकडनं 24 धावा आल्यात 5 चेंडूवरती. आपण पाहता 2 षटकार 3 चौकाराच्या मदतीने. नेक्स्ट बॉल. आताचा बॉल स्टँड अँड रिस्पेक्ट आउट ऑफ द पार्क. येतो हा षटकार. संगीत आणि त्याच प्रकारचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घातक इलेव्हन काकडवा संघाने जो क्रिकेट दाखवला अक्षरशः पाहण्यासारखा आहे. कारण सूर्याजी पावशे सध्या सूर्यासारखाच पेटलाय मैदानाच्या आतमध्ये. सूर्याजी पावशेने तब्बल 6 चेंडूंचा सामना केला आणि 6 चेंडूवरती सूर्याजी पावशेने तब्बल 30 धावा ठोकल्यात. खेळाची लगेचच दखल केली जाते. भगवान जाधव यांच्याकडनं आमचे जे सरपंच आहेत त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज सूर्याजी पावशेला दिले गेलं आणि आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा केल्यात. व्हॉट अ बॅटिंग सूर्याजी पावशे. आताचा चेंडू सुरुवात झाली आहे. विकेट जातोय पहिल्याच बॉल वरती. फलंदाज बाद. यू मिस. आय डेफिनेटली
आपलं भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिले षटक होतं सूर्याजी पावशेच्या नावावरती आणि इथे अमोलने सुरुवात केली आहे विकेट टेकिंग गोलंदाजी आणि नेहमीच विकेट टेकिंग गोलंदाजी ही संघासाठी लाभदायक असतोय. क्षेत्ररक्षण फिरवलं जातंय, थोडंसं सुटकेचा श्वास घेतला असेल, परंतु सूर्याजी पावशे हा मात्र मोठा मोहरा असेल. यानंतर नेक्स्ट मॅच नेवाली आणि मांगरुल राकेशचा संघ, जबरदस्त लढत होईल यातमध्ये शंका नसेल. हा चेंडू पुढ्यात टाकला होता आणि त्यावरती हल्ला चढवला जातोय बॅटरकडनं. सूर्याजी पावशेला स्ट्रायकिंग एंडला आणताना पाहतोय, तर बॅटरला जीवन पावशे वन डाऊनचा फलंदाज आहे. 31 धावा दापलकावरती झाल्यात. सूर्याजी पावशे स्ट्रायकिंग एंडला येतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आणि 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालं सूर्याजी पावशे या फलंदाजाकडनं. आताचा चेंडू गुडघ्याचा वापर, परंतु लेन चांगली होती अमोल या गोलंदाजाकडनं. अमोल फरारला आपण पाहता गोलंदाजी करताना जबरदस्त हा चेंडू होता. रिप्लायच्या माध्यमातून अगोदरच माझा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न सूर्याजी पावशेकडनं. 31 धावा झाल्यात. 3 चेंडू चांगल्या पद्धतीने फेकल्यात अमोलने. हाही चेंडू खाली थोडंसं राहतोय, त्यामुळे चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू सीमारेषा लगत जातोय. सिंगल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. 32 धावा झाल्यात. सुरेख गोलंदाजी मात्र पाहायला मिळतं. तर इथं सुवर्ण संध्या काकडबल टीमसाठी सलगचे 3 चौकार 3 षटकार पेश केले. तर अविनाश दादा सालवी आणि निलेश दादा मात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघा, पहिल्या मॅच पासून सर्व खेळाडूंवरती प्रेम दाखवलं जातोय, कारण त्या प्रकारची A1 जोडी आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस, एक टोळ समाजसेवक, उद्योजक आणि आपण पाहता माजी सरपंच, माजी उपसरपंच निलेश दादा मात्रे आणि अविनाश दादा सालवी ही A1 जोडी आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्यानंतर आमच्या आधारस्तंभ, नेहमीच क्रिकेट वरती प्रेम करणारे आणि आमच्या देवेन 11 या संघावरती प्रेम करणारे आमचे बालारामजी मात्रे ही सुद्धा रंगमंचावरती उपस्थित आहेत. आणि आताच खेळाची दखल घेतली भगवान दादा जाधव यांच्या माध्यमातून सूर्याजी पावशेला तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आला. हा खरा प्रेम आहे क्रिकेटवरती. नेहमीच तुम्ही चांगल्या क्रिकेट खेळला तर तुमच्या खेळाची दखल घेतली जाईल. त्यामुळे कोणताही खेळाडू जर काकडबल संघाचा 3 चौकार 3 षटकार बॅक टू बॅक प्रहार करतोय तरी A1 जोडीकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि कटआउटला डायरेक्ट हिट झालं. सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या कटआउटला किंवा गणपत शेठ गायकवाड यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट केलं फलंदाजी करत असताना, तर त्यासाठी A1 जोडीकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि आयवा जेलसाठी आमचे रवी मात्रे आहेत, त्यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 32 धावा दाबलकावरती झाल्या. 2 षटक समाप्त होतात. पहिल्या षटकामध्ये 30 धावा आणि कमबॅक षटक फेकला अमोलने. त्यामुळे षटक क्रमांक 3 घेऊन येतोय प्रतीक. आताचा बॉल फसवलाय. मोठा मोरा हाताला लागतोय. पाकड्याचा पाड्याचा संघाचा जल्लोष पाहू शकता. बिग विकेट डाऊन होतोय. फलंदाज बाद सूर्याजी पावशे बॅक टू द डगआउट.
म्हात्रे आणि उमेशजी कुंभारकर आणि त्यानंतर आमचे विशाल कुंभारकर असतील आणि खासकर शिवाजी म्हात्रे आणि देवा संदेश आणि संपूर्ण त्याची टीम प्रयत्नाने आहे की यशस्वीरित्या ही स्पर्धा पूर्ण झाली पाहिजे, त्याच्यावरती बारकाईने त्यांची नजर आहे आणि त्यामुळे 2 वर्षामध्ये एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतो. आताचा चेंडू पूल केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही आहे, गॅप मध्ये 20 सेफ मध्ये हा फटका चौकार. चौकार आला, विकेट नंतर चौकार येतोय, थोडंसं प्रेशर रिलीज करताना पाहू शकता आपण. आताचा चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा लगत जातोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार की काय. यस, हा दुसरा चौकार. अजून एक जर चौकार लगवला तर निश्चितच 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असू शकतो. संधी चालून आली आहे. दोन चेंडू 2 चौकार, तिसरा लगावतोय तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. रिव्हर्सचा फटका, परंतु चेंडू थांबवलं जातोय. प्रयत्न चांगले होते, रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार लगवण्याचा प्रयत्न. सिंगल येतोय, सिंगल नुसार धापलकावरती धाव संख्या 41, 41 धावा. ऑनसाइडच्या दरम्यान चेंडू जातो सीमारेषा लगत. एक धावच्या मदतीने धापलकावरती धाव संख्या सिंगलने 42, 42 धावा. षटक क्रमांक 30 सुरू आहे. काय कमबॅक केला, पहिल्या षटकामध्ये 30 धावा. दुसरं षटक चांगलं होतं अमोलचं, अमोलने कमबॅक केलं, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि आता याही षटकामध्ये 2 चौकार जरी पाहायला मिळाले. प्रतीकने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. महत्त्वाचा विकेट सूर्याजी पावशेला बाद केला आणि त्यामुळे तिसरे षटक संपण्याच्या अगोदर आपल्याला धापलकावरती धावसंख्या 42 आणि 2 गडी बाद होताना पाहायला आहे. आत्ताचा चेंडू ऑनसाइडला फिरवण्याचा प्रयत्न, षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ झालाय. ड्रिक्स ब्रेक्स तोपर्यंत जाईल, तत्पूर्वी आपण विश्लेषण करूया. बघा, आम्ही आत्ताच वर्णन केलं होतं विलास मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल, देवेन मेडिकल हेल्थ केअर, या 3 तुम्हाला इथे कोणत्या खेळाडूला जर दुखापत झाली तर त्यांच्या माध्यमातून लगेचच खेळाडूची दखल घेतली जाईल आणि आपल्याला इथे मात्र लगेचच आपल्या दुखापती नंतर तुम्हाला सावरण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जाईल. डॉक्टर राकेश म्हात्रे आमच्या रंगमंचावरती आहेत. कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली तर त्यानंतर लगेचच हॉस्पिटलला नेलं जाईल. त्यासाठी बघा, जेव्हा जेव्हा मोठी मोठी स्पर्धा असतोय त्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये याची दखल घेणं फार गरजेचं आहे. 42 धावा झाल्यात. धापलकावरती धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो स्कोरबोर्डवरती ही धावसंख्या. डीजे
42 धावा दाबलकावरती सलग 3 षटकाच्या समाप्तीनंतर जरासा वेळ कमी घ्या, आपल्याला अलर्ट असेल. बघा आपल्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत आणि या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक संपवायचा, अन्यथा तुम्हाला एक क्षेत्ररक्षक डेड ओव्हरमध्ये आतमध्ये आणावा लागेल. स्ट्रिक्टली मात्र आमच्या आयोजन कमिटीकडनं आम्हाला सूचना येतात. बॅटिंग सध्या सूर्याजी पावशे जबरदस्त बॅटिंग साकारून मैदानातून बाहेर गेला आणि आता मात्र या मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती जबाबदारी आली आहे. पुलरल्यांचा चेंडू आहे ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल येतोय ऑफ स्टंपच्या बाहेर. फोर्टी 43 धावा, 2 गडी गमावल्यात. भारतीय जनता पार्टी चषक आपण पाहता छत्रपती क्रीडांगणावरती स्पर्धा MTC या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जातोय. शिवराज DJ आमचे साथी कॉमेंटेटर आपण पाहिलं जगदीश पाटील सर. इथे मात्र पुलचा फटका, पुल अँड पॉवरफुल षटकार. एकोणपन्नास धावा, षटकार आलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार पेश केलाय. जीवन पावशील आपण पाहतोय. करण नेक्स्ट बॉल, हा चेंडू लेग बिफोर, यस पंचांचा बोर्ड आकाशाकडे. जीवन पावशे बॅक टू द डगआउट. लागतो अजून एक धक्का. तर मांगरूळ टीमच्या कॅप्टनने राकेश पाटील आपण येऊन थांबायचं आहे टॉस बॉक्समध्ये. मांगरूळ विपक्ष नेवाली या 2 संघामध्ये लढत आहे. आपण येऊन थांबा. इनिंग ब्रेक नंतर लगेच आम्ही टॉस घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला यावा लागेल. टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा आपण. 49 धावा झाल्यात. 49 धावा मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहतोय दोन्ही संघ तुल्यवान आहेत. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आपण निश्चितच या 2 संघामध्ये नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल, यात मात्र शंका नसेल. काकडबल घातक सध्या 49 धावा. किरण नेक्स्ट बॉल. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. लागतो हा दुसरा बॅक टू बॅक धक्का.
अमोलची चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर सूर्याजी पावशेचं विकेट प्राप्त केलं प्रतीकने. अटॅकचा बॉल होता इथे, मात्र डायरेक्ट किट देण्याचा प्रयत्न, सिंगल येते. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. 50 या आकड्यापर्यंत पोहोचतोय. 50 कंप्लीट होतोय. तर धावा आज चांगल्या पद्धतीने सकाळच्या मॉर्निंग सत्रामध्ये 72 धावत कुठल्या गेल्या होत्या. 73 धावांचं चेस होतं पाली या संघाला. पाली संघ तो चेस पूर्ण करू शकला नाही. या पाली संघ या तो सामना गमावला आणि आता इथे पाहू शकता आपण की त्याच दिशेने थोडंसं वाटचाल करताना पाहतोय. घातक केली मग काकडबाल. आताचा चेंडू थोडासा आतमध्ये आला. चांगला चेंडू होता, सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि त्यामुळे डॉट चेंडूची समाप्ती होता. डॉट चेंडूची समाप्ती रिप्लायच्या माध्यमातून आपण पाहू शकता. टीम नेवाली त्याच्या विरोधात मांगरोल, दोन्ही संघ सध्याच्या घडीला टचमध्ये या सीझनमध्ये पाहायला मिळाले आहेत. चांगल्या फॉर्ममध्ये आहेत दोन्ही संघाचे प्लेयर. मॅच पाहण्यासाठी मजा येईल यात शंका नसेल. 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 52 या आकड्यावरती षटक समाप्त होतोय. बघा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंतिम षटक स्लोकवरचं असेल. 52 धावा झाल्या. जाऊया आपण डीजे कडे. ते शर्ट्याप्रमाणे रंग बदलताना क्रिकेट आपण नेहमीच पाहिला. असं वाटलं होतं की 52 धावा झाल्यात. 52. ऑनसेटच्या दरम्यान चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. जबरदस्त वेल जज कॅच. फलंदाज 5. अजून एक लागतोय धक्का. टीम घातक 11 काकडबल्ला. सिंगल नुसार धावफलकावरती धावसंख्या अमोल दुसऱ्या स्पेलमध्ये होतं. 53 धावा. बघा चर्चेला उदाहरण आलाय कारण घातक 11 संघाने 30 धावा पहिल्या षटकामध्ये ठोकल्या होत्या, परंतु त्यानंतर शांत क्रिकेट पाहायला मिळालं. सातत्यपूर्वक कामगिरी करता आली नाही. अजून एक फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. फलंदाज बाद. बिग विकेट. खराब क्रिकेट.
या कोरोनाने सर्वांना शिकवलाय, देवाला मानायला शिकवलाय. अगोदर आपण पाहिलं कोरोना अगोदर बरेचसे असे वर्ग होतं की देवाला जास्त मानत नव्हते, पण कोरोनाने सर्वांना शिकवलाय देव आहे याची जागरूकता सर्वांना केली. डॉट चेंडूची समाप्ती 4 षटकानंतर आपण पाहिलं स्कोरवरती धावा होत्या 52, परंतु या 4 चेंडू अमोलने आज खूप इम्प्रेस केला. जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल अमोल फराड. आताचा चेंडू पुन्हा एकदा फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाही आहे, फटका प्रहार करता आला नाही आहे, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे चुकी झाली आहे. या धावा मागण्या ठरतील, धावा येतात, चौकारी जातोय, परंतु पंचांकडे लक्ष असेल धावा किती असतील. या 6 धावा. लावू नका आपण, त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. बघा 5-5 षटकांचे सामने आहेत, लवकर अंधार होतो, त्यामुळे आमच्या आयोजकांना सुद्धा वेळेवरती फार महत्त्वाचा. वेळ कोणासाठी थांबत नाही आहे, एकदा गेलेली वेळ तुषार पुन्हा येत नाही, त्यामुळे वेळेवरती लक्ष असेल. 6 धावा आल्यात. या 6 धावा जेव्हा चेसिंग करण्यासाठी पागड्याचा पाडा संघ येईल तेव्हा या 5-6 धावा फार काही सांगून जातील. 59 धावांवरती पुन्हा एकदा संजीवनीच्या स्वरूपाने या 6 धावा आल्यात. घातकी मन काकाडवा संघाला. इथे मात्र अंतिम चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. 59 धावा झाल्यात. 60 धावांचं लक्ष असेल. बद्री चेसिंग कसे असेल ऐकूया आपण जगदीश पाटील या सरांकडनं. थँक्यू सो मच. तर काही सन्मान आहेत. आपण आमचे बारामदादा मात्रे त्यांना विनंती करेन. खरं तर मी पण सांगितलं मित्रांनो की आपल्या चिंचोली गावासाठी एक आनंदाची गोष्ट ती म्हणजे खरं तर आज स्वप्न पाहिलं होतं चिंचोलीकरांनी आणि सत्यात उतरवलं गेलंय. खरं तर 50 वर्षानंतर आपल्याला आज या गावामध्ये सरपंच पदावरती विराजमान होताना आपण सोनमताई यांना पाहिलं आणि त्यांचाच आपण खरा तर एक विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सोनमताई नरेश गायकवाड सरपंच आहेत, यांचा आपण या ठिकाणी करूया सदीचे सन्मान. मी आयोजन कमिटीला विनंती करेन. आयोजन कमिटीचे अध्यक्ष बारामदादा मात्रे, त्याचबरोबर राजेश दादा मात्रे, जनार्दन दादा यांना विनंती करेन. अविनाश दादा या आपण. खरं तर सर्वांसाठी एकही निलेश दादा या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेश दादा यांना सुद्धा विनंती करेन की आपल्या शुभ असे आपण ताईंचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करूया. आणि खरं तर आज महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज कोणत्याही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच सरपंचताई सोनमताई नरेश गायकवाड यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान होत असताना पाहा मिळतोय. याचं सर्व श्रेय मी म्हणेन या गावातील व्यक्तिमत्व असतील, आमचे निलेश दादा असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य श्यामदादा पाटील असतील, यांच्या माध्यमातून भगवानदादा जाधव, जनार्दन दादा डोंगरे, बालाराम दादा मात्रे यांच्या अतत प्रयत्नाने मात्र आज सरपंच पद मिळालंय या चिंचोली गावाला. मांगरोळ टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण वेळ का करता राकेश पाटील. चला आपण सुद्धा एक चांगले चेतन या, चांगले आपण आयोजक आहेत त्यामुळे आपण उशीर करू नका. सोनमताईंना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण टॉस करावा. या ताई
टॉस करण्यासाठी टीम निवाळे आणि त्याच्या विरोधात मांगरूळ संघ या ठिकाणी चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस ते असा कॉल आहे, एड आलाय. टॉस डिसिजन 5 मिनिटात सांगा, जास्त वेळ मिळणार नाहीये प्रत्येक टीमला. आम्ही निवाळी संघाने टॉस जिंकला, त्यांचा निर्णय डिसिजन पेंडिंग आहे. या ठिकाणी काकाडोलचे आमचे ज्येष्ठ नागरिक गुरुनाथदादा मडबी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान या ठिकाणी करू. आणि नेबालीचे आमचे भीमदादा पाटील आणि अंकुश पवार हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. या मान्यवरांचा आपण सदिच्छा सन्मान या मंचावरती करतोय. सामन्याला खरं तर आता लगेचच सुरुवात होईल, कारण आज 8चा पोल आहे आणि या मलंगड परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतील. निवाली पाड्याचे परेश शेठ केने यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आपण याबा मंचावरती आणि आसनस्थ बाबा या स्पर्धेचे आयोजक पाहायला मिळतात. आपल्याला निलेश दादा म्हात्रे आणि राजेश दादा म्हात्रे आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करतात. चला सामना सुरू झाला आणि सामन्याच्या पहिल्याच चेंडूवरती चौकाराने आघात झालाय. सामना सुरू ठेवायचा आहे. आम्ही निश्चितच 2 मिनिटाचा वेळ घेऊ. ताईनं सुद्धा विनंती करेन या आपण आणि नरेश दादा त्यांचे मिस्टर आहेत, यांनाच विनंती करेन की आपण आज 50 वर्षानंतर सरपंचपद मिळालं आहे, काय मनामध्ये भावना होती, कशा काय प्रकारे तुम्ही ते मनोगत व्यक्त करावा. सर्वप्रथम देवेन 11 या आयोजकांचं मी धन्यवाद करतो की त्यांनी एवढं मोठं सामना इथे भरवला आणि त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथे आम्हाला आमंत्रित केलं, आमचं स्वागतही केला, आम्हाला सन्मानही दिला. त्याबद्दल देवेन 11चं मी सहर्ष धन्यवाद देतो. मित्रहो, सोनम नरेश गायकवाड या नेवाळी ग्रुप ग्रामपंचायत नेवाळी या नेवाळी ग्रामपंचायतच्या पहिल्या महिला सरपंच झाल्या व तदनंतर जेव्हापासून ग्रामपंचायतचं जे उगम आहे त्यानंतर पहिल्यांदाच चिंचवली गावाला 65 वर्षानंतर आम्हाला सरपंचपद हे मिळालं. त्याबद्दल मी समस्त गावकऱ्यांचं, मतदारांचं आणि विभागातील ग्रामपंचायत विभागातील सर्व लोकांना धन्यवाद देतो. आणि आम्हाला जे उचलून धरलं त्याबद्दल माझे सहकारी निलेश म्हात्रे असतील, बालराम दादा असतील, जनार्दन दादा असतील, भगवान शेठ असतील, सर्व सहकाऱ्यांनी उचलून धरून आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम्हाला जे सन्मान दिलं त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद देतो. आणि पुढील वाटचालीस आणि या पुढील कार्यक्रमाला सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. आणि ज्या घटनेने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेने महिलांना जे सन्मान दिलं त्यांचं नतमस्तक होऊन सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. अतिशय चांगल्या मार्मिक शब्दामध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. खरं तर हा सुवर्ण काल आहे ज्या काळामध्ये आज ताई सरपंच पदावर विराजमान झाल्यात. त्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण आसनस्थ बाबा आपण या ठिकाणी आलात, आपला बहुमूल्य वेळ
तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपलं सतत आभार. चला नेवाली संघ आपला डिसिजन. खरं तर टॉस कॅप्टन तुम्ही येताना तेव्हाच डिसिजन घेऊन यायचं असं, कारण डिसिजन घेणं काय मोठी गोष्ट नसतं तुमच्यासाठी. कारण तुम्ही जर जास्त स्पर्धा कव्हर करत असाल तर पहा मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत आणि या फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि या विभागामध्ये नामांकित स्पर्धा आहे ते आपण पाहतोय. दरवर्षीप्रमाणे देवेन 11 जे हनुमान क्रिकेट संघ चिंचवली आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2025-2026 चा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे जेव्हा स्पर्धा मोठी असते तेव्हा सुद्धा तुमचे निर्णय थेट येणं आमच्यासाठी लाभदायी असतात. जाऊया मॅचमध्ये. खेळाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आणि पहिल्या ओव्हरमध्ये पागड्याचा पाडा टीमच्या फक्त धावा झाल्यात त्या 9. टार्गेट आहे या मॅचमध्ये ते 60 धावसंख्येचा. 12च्या सरासरीने आस्किंग रन रेट प्रति षटकामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो ठेवत असताना तुमच्या विकेटसुद्धा पाहाव्या लागतील. सलामीचा बॅटर अमोल आणि सागर फराड हे दोन मैदानामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये आहेत. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच बाद चिकून करत असताना मेन पंच जगदीश दुधकर यांना पाहतोय, मॅन फ्रॉम वसार. आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगला पंच आहेत आमचे मुकेश सर गायकर, मॅन फ्रॉम मानिवली टिटवा. अत्यंत चांगली पंचांची कामगिरी सातत्याने ते करत आल्यात आणि या स्पर्धेसुद्धा त्यांची निवड झाली आहे. यावेळेस ऑनसाईडला खेळा गेले चेंडू. एकेरी धाव मिळाली. 102 मध्ये रूपांतर करायचं होतं. या मैदानावरती धाबा जास्त नाही आहेत तुमच्यासाठी. पागड्याचा पाडा टीम संघ एकाच कॅलिबरचे 2 संघ आपल्याला पाहा मिळतात आणि असं असताना सुद्धा आपण आता सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर या मॅचमध्ये पूर्णपणे इंटरेस्टिंग पद्धतीने खेळ या दोन्ही संघांना करावा लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहतोय तुषारला एज लागली आहे. चेंडू कीपरकडे जातोय. घातक काकडवाल हा संघ पाहा मिळतोय, कारण आता एका गावामध्ये 2-2, 3-3 संघ पाहायला मिळाले. याचं कारण आहे की आता क्रिकेटला जास्त क्रेज झालं आहे आणि एका गावामध्ये भरपूर क्रिकेट खेळणारी मुलं असतात. त्यामुळे 1-2 संघ बनवावे लागतात, कारण एका संघामध्ये सर्वांना संधी मिळत नाही आहे. त्यामुळेच असं चित्र पाहायला मिळतो. गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जास्त संघ. यावेळेस मिस टाईम आहे. खेळाडू पुढे सरकला, कॅचिटचा कॉल आहे, जजमेंट चुकलं आणि तोपर्यंत या 2 धावा सहजरित्या एकपटल्या. सागर फराडला जीवनदान दिलं, त्यामुळे जीवनदानाचा फायदा उचलावा लागेल. 60 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळता यावं यासाठीच पाहतोय आपण. आता हे 2 अमोल आणि सागर हे 2 फलंदाज मैदानामध्ये. गोलंदाज तुषारला पाहतोय जो पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय. आता रिक्वायरमेंट 13च्या पुढे जात असताना पाहा मिळतो. पहिल्यांदा 12ची सरासरी होती, आता 13.5ची झाली आहे. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू. गुड बॉलिंग. सच अ ब्युटिफुल बॉल फ्रॉम तुषार. अशीच काहीशी गोलंदाजी करावी लागेल, कारण पॉवर प्लेमध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते. टीम काकाडवल संघ लक्षात ठेवा, आपल्याला प्रत्येक टीमला टाईम अलर्ट असेल. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी असेल. त्यापेक्षा जर जास्त वेळ घेतला तर 5व्या षटकामध्ये तुमचा फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. त्यामुळे तुम्ही वेळेवरती क्रिकेट खेळा. बिग शॉट. बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर. गुड कॅच. फलंदाज बाद. चांगला झेल स्वीकारलाय. जीवन पावशे होते. फलंदाज बाद. बिग विकेट. बिग लॉस. टीम पागड्याचा पाडा.
अंदाज सागर बाद झाला. नवीन बॅटर किरण मैदानामध्ये येत असताना किरण काळोख्याला पाहतो. या बंडाऊनचा खेळाडू आहे. चांगला खेळ करावा लागेल कारण या मैदानावरती तुम्हाला सातत्याने धाबा बनताना आपण पाहिल्यात. कारण हे छत्रपती क्रीडांगण मैदान आहे ते चिंचवलीचं अतिशय चांगलं ग्राउंड, समोरच एक नदी आहे, त्यामुळे ते सातत्याने थंडगार वातावरण सुद्धा आमच्या प्रेक्षकांसाठी सातत्याने राहतोय. पहिलाच बॉल लेटकट खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी करतोय यंगस्टार तुषारला पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर धाबा त्याने खर्च केल्या त्या फक्त 4 धाबा. कमबॅक करणारे षटक राहिलं. पॉवर प्लेचे 2 षटकं संपलीत आणि 12 चेंडूंच्या सांगतेनंतर टीम पाकड्याचा पाडा संघ ज्याने 1 विकेट गमावल्या फक्त 13 धावा. डीजे चला पॉवर प्लेमध्ये फक्त 13 धाबा आल्यात, त्यामुळे तुम्हाला आता थोडासा संघर्ष करावा लागेल. चला गोलंदाज दीपक साळवीला पाहतोय आपण ओव्हर नंबर 3 मध्ये. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. सूर्याजी पावशेला पाहतोय आपण. एस्टेनच्या मागे एक सिनियर खेळाडू या टीमचा एस्टिरेशन करत असताना. चला गेम प्ले करा. सूर्याजी लक्षात ठेवा जास्त वेळ आला तर मग ते तुम्हाला थोडंसं महागात पडेल, कारण जेव्हा एक फिल्डर आतमध्ये येतो ना तेव्हा मग तुम्हाला कळते त्या वेळेची किंमत. कारण सामना अगदी आटोक्यात आलेला असो, लास्ट मोमेंटला असो आणि तेव्हा एक फिल्डर आतमध्ये. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित आहेत. फक्त एकच धाव मिळेल. बॅकअप दिला जातोय तोपर्यंत 1 धाव मिळाली आहे. एकने धावसंख्या 14 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. ही स्पर्धा पाहतोय आपण ओमसाई MTC या बायनीवरती. स्पर्धा आमचे फराड बंडू आहेत त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सागर पराड आणि रोशम पराड हे दोन्ही चांगलं काम करत असताना टेक्नॉलॉजी टीम कॅमेरा वर्क लेगबाजचा इशारा येत असताना पाहतोय धाव 1 मिळाली आहे. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत अनुशासित गोलंदाजी झाली आहे. टीम काकडवाल संघाची, ज्या काकडवाल संघाने पहिल्या सत्रामध्ये 59 धाबा केल्यात. 60चं लक्ष्य आहे. विशाल जाधव यांचं आगमन झालंय. आपण स्टेजवरती यावं. युवा मोर्चा मंडळाचे सरचिटणीस विशालजी या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यास वाईट बॉल आहे. नाही रिव्ह्यू नाही आहे. रिव्ह्यू नाही आहे तुम्हाला वाईटसाठी. फक्त रिव्ह्यू तुम्हाला बिमरसाठी दिला जाईल आणि तो सुद्धा एकच रिव्ह्यू असेल. कारण जेव्हा पाहतोय आपण वाईटसाठी रिव्ह्यू ठेवला ना की वेळोवेळी रिव्ह्यूचा वापर करतात, त्यामुळे जो पंचांचा ऑनफिल्डचा निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. शिवाजीदादा भाग्यवंत यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा एकदा कव्हर करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डॉट. चांगली गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला आता. अद्यापपर्यंत झालेली आहे कामगिरी, कारण पाकऱ्याचा पाडा टीमला 60चं लक्ष्य आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला पाहतोय आपण फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरला चेंडू चाललाय. 2 फिल्डर वेगाने धावतात, मात्र आउटफील्ड फास्ट आहे. पाहता पाहता चेंडू सीमा पार
दणदणीत चौकार. चार धावा मिळाल्यात. फलंदाज अमोलच्या बाटमधून या 4 धावा. 11 या धावसंख्येवरती खेळत असताना बेलोबेली टिप्स दिली जातोय. त्यामुळे तुम्ही या मैदानावरती किती चांगलं क्रिकेट खेळता निश्चितच यश जाधव आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती या. स्वागत आहे आपल्या नेक्स्ट मॅच नेबालीच्या विरोधात मंगरुळ संघ खेळताना पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच होईल या दोन टीम मध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिला जातोय. बेल लेफ्ट पंच बाट चिकून करत असताना हा दुसरा वाईट आहे ओव्हर मध्ये. दीपक साबी धाबा झाल्या ते 21 तुषार काहीतरी सांगत असताना 21 धाबा स्कोर बोर्डवरती अद्याप 14 बॉल मध्ये करायच्यात. 39 धाबा. आता आपण थोडंसं महागडं होत चाललंय कारण मगापासून चौकार षटकार आलेच नाही आहेत. आणि आत्ताचा बॉल ठोकलाय तो षटकार. 6 धावा. सहा धाबा गरज होती अमोलच्या बॅटमधून. चौकार षटकार मगाशी 4 आल्या त्यानंतर आता 6 धाबा आल्या. त्यामुळे धावसंख्या 27 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. तिसरं षटक प्रगतीपथावर तुम्हाला पाहायला मिळतोय. दीपक साळवी पुन्हा एकदा वन्स अगेन. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर. शुम अंतर. षटकार. या पागड्याचा पाडा टीम बॅटिंग करत असताना सेकंड सत्रामध्ये त्याने 33 बनवल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 33 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्यात. आत्ता गरज आहे त्यांना येणारे 12 बॉल करायच्या त्या 27 धाबा. आस्किंग रन रेट जर पाहिला तर आता निश्चितच 13.50 च्या सरासरीने धावा बनवायच्या. सुरुवातीला 12ची सरासरी होती. आता 30 सरासरी पुढे जात असताना पाहा मिळतोय. त्यामुळे आता ज्या अमोलने 2 षटकार टोकल्यात त्या फलंदाजावरती आता त्यांचं भरपूर काही विसंबून असेल. दुसरीकडे किरण सुद्धा त्याला साथ देतो. मात्र किरणने 2 चेंडू डॉट खेळल्यात. हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. चौथं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असेल आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाज सूर्याजी पावसे. या ठिकाणी याच परिसरातील सर्वांना एक विशेष सूचना आहे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी एकविरेसाठी जाणारी पालखी असो 1 जानेवारी ते 4 जानेवारी असा कालावधी असो. आणि मांगरुळगावचे भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे अंबरनाथचे अध्यक्ष आणि TTC बँकेचे संचालक श्रीमान राजेश शेठ पाटील यांच्या वतीने त्या पालखीमध्ये सामील होण्यासाठी सर्वांना आग्रहाचं विनंती आहे, निमंत्रण आहे. त्यामुळे 1 जानेवारी ते 4 जानेवारीला आपण याच विभागातून मोठी पालखी सोहळा जो एकवेळीसाठी जातोय त्या पालखीमध्ये यायला विसरू नका. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव आली. आता 11 मध्ये 26 बनवायचे आहेत. 11 चेंडू 26 ची गरज आहे.
चेंडू चाललाय लेग स्टंपला, पंच बाडची गुण करत असताना मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा असं चित्र पाहिलं आणि या ओव्हरमध्ये सुद्धा तेच चित्र आपण पाहत असताना सूर्याजी एक सिनियर खेळाडू या टीमचा, त्यामुळे त्याला माहीत आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. दुसरीकडे अमोलने चांगल्या धाबा बनवल्यात, 9 मध्ये 23 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस, कॅच इटचा कॉल आहे. वाह भाई वाह, क्या बात आहे. जबरदस्त फटका, डीप मिड विकेट क्लिअर करत असताना ठोकलाय तो शानदार षटकार. अमोल फराडला पाहतोय लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार ठोकल्यात अमोलने. त्याच्यासाठी जरा जोरदार टाळा होत्या, कारण मॅचमध्ये त्याने रंगत आणली आहे. एक काव होता, एक वेळ होती, 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा होत्या आणि त्यानंतर अमोलने या सामन्याची सर्व चित्र स्पष्ट केली आहेत. आताचा बॉल अगदी चांगला होता, सूर्याजीने कमबॅक केलाय. हम भी किसी से कम नाही हेच कदाचित सांगत असताना, कारण आता एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेलेत. मात्र अमोल फराडने सध्या मैदानामध्ये धुमाकूळ घातलाय. ओ पुन्हा एकदा एज लागतोय, चेंडू पाठीमागे, काय कमबॅक राहिलाय सूर्याजीचा. षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी करतोय सूर्याजी, पावशेला पाहतोय. सिनियर खेळाडू आहे, एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं का म्हटलं जातोय, कारण अनुभवाच तुमचा गुरु असतो. आणि तेच करत असताना सूर्याजीने चांगला कमबॅक केलाय. अमोलला जागेवरती थांबवलं. 41 धाबा लागल्यात स्कोरबोर्डवरती. बिग शॉट, पुल, पॉवरफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल सिक्सर. असो कि न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आणि अमोल फराड तसंच काहीसं ठरलंय आता, कारण त्याने षटकार 2 टोकल्यात. मगाशी 1 ओव्हरमध्ये 2 टोकले, आता सुद्धा तसंच चित्र पाहा मिळतोय. 13 मध्ये 35 बनवल्यात, ब्रिलियंट इनिंग. आणि आता धावांची गरज आहे. येणारे 7 बॉल करायच्या, त्यात तुम्हाला 13 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी या धावा कराव्याच लागतील. पुन्हा एकदा ऑन साइडला सरळ चाललाय चेंडू, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा फोल्डर पुढे सरकलाय. चांगला फोल्डिंग पाहिला आणि 2 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. जबरदस्त फिल्डिंग होत असताना दीपक होते त्या ठिकाणी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरमध्ये 49 झाल्यात. टार्गेट होतोय 60चं. आता बनवायच्या तुम्हाला 6 बॉल 11ची गरज आहे या मॅच मध्ये. एक्झॅक्टली तुम्ही 4 षटकं फेकण्यासाठी घेतली आहेत. आत्ता अतिरेक वेळ घेऊ नका. आता 6 बॉल 11 करायच्यात मॅचमध्ये. अमोल फराडने आणून दिल्या. 14 मध्ये 37 धावा केल्यात आणि किरण फक्त 1 धावेवरती घेतोय. स्ट्राईकवरती किरण असेल, आता त्याला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. एखाद्या चांगल्या गोलंदाजाची निवड आता करावी लागेल, कारण घातक या काकडवल टीमला. 6 मध्ये 11 करायच्यात. गोलंदाज पाहतोय आपण सिद्धेशचा वापर केला गेलाय, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे आता सिद्धेश या 11 धावा डिपेंड करेल की दुसरीकडे पाकऱ्याचा पाडा टीम त्या धावा चेस करेल. 6 मध्ये 11, 6 चेंडू 11 धावेची गरज. पहिलाच बॉल फटका हवेत केल्यात. गॅप आहे मोठा. ओ गुड फिल्डिंग.
कुलदीप होते त्या ठिकाणी आणि धाबा वाचवल्या 3. जबरजबर चौकारच होता म्हणावा लागेल, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी त्याने चेंडूला आतमध्ये ढकललं. चला आता 10 मध्ये 5 मध्ये 10, 5 चेंडू 10ची गरज आहे. कंपल्सरी या 10 धाबा बनवायला लागतील. अमोल फराट स्ट्राईक वरती. ऑन साइडला पिकअप शॉट होता. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. 1-2 मध्ये रूपांतर. किरण आउटचा धोका. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि या 2 धावा पूर्ण करत असताना क्षणाक्षणाला सामना करवड बदलतोय. कधी सामना काकडोल टीमच्या बाजूने तर कधी सामना पाकऱ्याचा पाडा टीमच्या बाजूने पाहा मिळतोय. आता 4 बॉल 8ची गरज आहे. वॉट अ मॅच. चांगला सामना. पहिला सामना एकतर्फी झाला, मात्र या सामन्यामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. पैसा वसूल मॅच पाहायला मिळतो आपल्याला. 4 मध्ये 8. टॉप एज झेल होईल का. फिल्डर उपस्थित आहेत, मात्र थोडेसे पाठीमागे राहिले आणि तोपर्यंत 2 धाबा मिळाल्यात. अमोल स्वतःवरती नाराज आहे की हा चेंडू बॅटवरती व्यवस्थित लागला काय नाही आहे. अगदी स्टिकरवरती हा बॉल लागला आणि त्यानंतर या 2 धावा मिळाल्यात. आता 3 बॉल 6. अद्याप पर्याय आहे त्यांच्याकडे. 3 बॉल 6ची गरज आहे. एखादा चौकार षटकार सामन्याला फिनिश करेल तर एखादा विकेट काकडवल टीमला आतमध्ये शिरकाव करेल या सामन्यामध्ये. त्यामुळे 3 चेंडू गरज आहे ती तुम्हाला 6 या धावसंख्येची. 6 धाबा कंपल्सरी करायच्यात, लक्षात ठेवा. 3 चेंडू 6 धाबा. आताचा बॉल और पिच बॉल ठोकलाय तो षटकार अमोल पराटच्या बॅट मधून. विजयाचा षटकार. डीजे आणि अखेरकार विशाल जाधव सरचिटणीस आहेत. विशालजी जाधव सामना असू द्या या, कारण वेळ आहे आमच्याकडे. चला या बा. त्याचबरोबर सदामामा भाग्यवंत यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सदिच्छा सन्मान करतोय. आणि मॅन ऑफ द मॅचचा अगदा ठरलाय. नो डाऊट अबाउट. छाने षटकाराने विजय साकार केला तो अमोल फराट, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यश जाधव यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करूया. त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण यावा. चला अमोल यायचं आपण मॅन ऑफ द मॅच साठी. सूर्याजी पावशीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे भगवान जाधव यांच्या वतीने. सूर्याजी यायचं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. भगवान भाऊजी या आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर या ठिकाणी देतोय अमोल फराडला, ज्याने सामना जिंकून दिला. यास वेल प्लेट अमोल. सामना जिंकून दिला. काय म्हणशील एकंदरीत जेव्हा तुमचा संघ खेळत होता 60चं लक्ष होतं, 2 षटकामध्ये फक्त 13 धाबा आणि त्यावेळेस तू मैदानावरती काय चाललं होतं मनामध्ये? मनामध्ये काहीच नव्हतं चाललं, कारण जोपर्यंत पिचवर उभा आहे तोपर्यंत एक आपण ओपनिंगला येतो म्हणजे आपल्यावर जास्त कॉन्फिडन्स असतो, टीमचा भरोसा आपल्यावर असतो. जेणेकरून आपण पिचवर उभा आहे तर आपण
मॅच विनिंग करू शकतो एवढी कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे, म्हणून पिचवर उभा होतो. मला माहीत होतं 60 रन होते, 12चा रन रेट होता, पण पहिल्या 2 ओव्हर एकदम पॉवर प्लेच्या एकदम भारी पडलेल्या, त्याच्यामुळे मॅच जरा अंगावर आलेली. पण आमच्या सागर परतची जरा प्रॅक्टिस नाही, त्याच्यामुळे आम्ही बॅकफुटला आहे जरा. ओके, त्यानंतर पाहिलं तर 12 मध्ये 27 बनवायच्या होत्या. चौकार षटकारांची गरज होती. 2 खेळाडू अगदी सातके बातचीत करत होती. काय बातचीत होत होती की आता आपल्याला काय करायचंय? बातचीत कायच नव्हती. 12 बॉल 27 बॉलला तर फक्त 3 सिक्स मारायचे होते. आणि ग्राउंड असा आहे का 3 सिक्स एवढा हार्ड नाही आहे इथे, कारण जर बॉल पिचिंग जर चांगली केली तरच इथे डॉट बॉल होऊ शकतो. कारण की एवढी हवा असल्यावर कॉन्फिडन्स एवढा आहे की एखादा मिसहिट जरी झाला तरी पण 6 येऊ शकतो. या हिशोबाने बॅटिंग करत होतो पिचवर. थँक्यू सो मच अमोल, व्हेरी वेल प्लेड. चांगली बॅटिंग केली आणि सामना जिंकला टीम पागड्याच्या पाडा संघाने. सूर्याजी पावशेला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅड लक टीम काकडवल संघ, चांगला खेळ राहिला, मात्र तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे तुम्ही नेक्स्ट स्पर्धेमध्ये खेळाल तेव्हा या चुका झाल्यात यूट्यूबच्या माध्यमातून शोधा की आपलं चुकलं कुठे. त्यामुळे सामन्याला लगेच सुरुवात होईल. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करतोय.